सुंदर असा व्ह्यू आहे बघा, डायरेक्ट समुद्र. याच्यापेक्षा भारी प्रॉपर्टी इथं तुम्हाला कुठंच भेटणार नाही. बघा कसं सुंदर व्ह्यू आहे. आता जस्ट सनसेट झाला. पदार्थ तुम्ही म्हणजे उपलब्ध करू शकता. जेवणामध्ये काही मच्छी आणून दिली तर आम्ही बनवून देतो. हां, जर आमच्याकडची पाहिजे असेल तर पापलेट सुरमई. अच्छा, सुरमई थाळी, पापलेट थाळी. समुद्रावरचा सनसेट व्ह्यू आणि हातात गरमागरम भजी. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत दापोलीमधील कर्दे बीच या ठिकाणी. आणि आता आपण एका रिसॉर्टवर आलेलो आहोत. आणि हे रिसॉर्ट एकदम आहे समुद्राच्या जवळ, किती जवळ समुद्र आहे. आणि आता आम्ही इथे भजी ऑर्डर केलेली आहे. 2 चटणी आणि मस्त गरमागरम भजी. आणि अशी हवा येते. आता जस्ट सनसेट झाला आणि आता चहा पिला आणि त्याचं भजी खातो. फार भारी वाटतं. मस्त लोकेशन आहे. हातात गरमागरम भजी सोबत समुद्र आणि आहे समोर सनसेटचा व्ह्यू. याच्यापेक्षा भारी काय असू शकतं का मित्रांनो कोकणात फिरायला आल्यावर. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आपण आलो आहे दापोलीमधील कर्दे बीच म्हणजे मुरुड कर्दे रोडवर असणारं हे होमस्टे आहे. सुंदर प्रॉपर्टी आहे आणि इथून समुद्र म्हणजे बीच एवढा जवळ आहे मित्रांनो. 2-3 पायऱ्या उतरल्या की खाली समुद्र. हे जे बीच रिसॉर्ट आहे किंवा होमस्टे आहे हा एवढा सुंदर डेव्हलप केला आहे ना. तर आता आपण बघूया की या होमस्टेचे रूम्स त्यांचे रेट काय आहे. चला. तर बघा इथे आईस्पेस असं बेड आहे, खुर्ची आहे, AC ची पण त्यांनी सोय केलेली आहे, फॅन आहे आणि TV पण आहे. आणि इथे वॉशरूम आहे, कमोड आहे आणि गरम पाण्यासाठी गिझर पण आहे. तर आपण या रूमबद्दलची थोडक्यात माहिती विचारूया. तर आत्ता आपल्याबरोबर सोहम घडसे आहे. दादा, आता मला सांग की या रूमचं म्हणजे भाडं किंवा टेरिफ कसं आहे. AC आणि नॉन AC रूम तुमच्याकडे असतील, राईट? 3000 आहे. 5 जण घेतो. ओके. हां, म्हणजे या रूममध्ये 5 जण मावू शकतात. हां, म्हणजे एक्स्ट्रा तुम्ही गादी किंवा मॅट्रेस देता. आणि ACचे किती म्हटले तुम्ही? 3000 आणि नॉन ACचे? नॉन AC 2500. आणि मग सीझननुसार रेट चेंज होत असेल ना त्याचा? ओके, चेंज होत असेल. आणि पाण्यासाठी गरम पाणी गिझर आहे. आणि वायफाय म्हणजे कोणाला इथं जर का वर्क फ्रॉम होम करायचं असेल तर वायफाय स्ट्रॉंग आहे, नेटवर्क स्ट्रॉंग आहे ना? जबरदस्त. म्हणजे किती दिवस झाले? म्हणजे नवीनच वाटते मला प्रॉपर्टी. 1 वर्ष झाली. तर बघा मित्रांनो, एकदम फ्रेश प्रॉपर्टी आहे. 5 जण राहू शकतात. असा मस्त सुंदर असा व्ह्यू आहे बघा, डायरेक्ट समुद्र. याच्यापेक्षा भारी प्रॉपर्टी इथं तुम्हाला कुठंच भेटणार नाही. बघा कसं सुंदर व्ह्यू आहे. आता जस्ट सनसेट झाला आहे. तिथे मुरुड बीच आहे आणि हा अख्खा कम्प्लीट कर्दे बीच. आणि पूनम तिथे बसली, आम्ही तिथंच बसलो होतो. खूप मस्त अशी प्रॉपर्टी आहे. आता आपण दुसरी रूम पण बघूया. तर आता किती आपल्याकडे रूम्स आहेत? आपल्याकडे 2 रूम आहेत अवेलेबल. अच्छा, 2 रूमचं काम चालू आहे. म्हणजे किती दिवस लागतील सर? महिना 1.5 महिन्यामध्ये. म्हणजे तुमचा जो पीक टाइम असतो उन्हाळ्यामध्ये तेव्हा अजून 2 रूम. तर क्या बात आहे. म्हणजे 2500 रुपये नॉन AC आणि ACचे 3000 रुपये. सुंदर मस्त रूम आहे. व्ह्यू पण भारी. खूपच आवडला आम्हाला. थँक्यू. आणि दादा, आपल्याला जर का बुक करायचं असेल तर काय, कुठला नंबर? ऑनलाईन बुकिंग केली जाते. ओपन नंबर वगैरे काय आहे? ठीक आहे, तुम्हाला मित्रांनो स्क्रीनवर दिसेल की नंबर काय आहे आणि त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून ही रूम बुक करू शकता. खूप मस्त एकदम प्रॉपर्टी. का मित्रांनो, आता या दुसऱ्या रूममध्ये आपण आलेलो आहोत. वॉशरूम आहे, बेड आहे आणि इथे पण 5 लोकांची कॅपॅसिटी आहे ना. इथे 5 लोक राहू शकतात. AC आहे, TV आहे, फॅनही आहे वर आणि सुंदर असा बीच व्ह्यू. क्या बात आहे, जबरदस्त. असे एकदम संध्याकाळ कलर बघा. आता आकाशाचे कलर संध्याकाळ झाल्यानंतर, सूर्यास्तानंतर कसे एकदम भारी दिसतात. नमस्कार काकू, पहिलं धन्यवाद. आम्हाला म्हणजे चहा एवढा खूपच छान चहा होता, टेस्ट खूप भारी होती. आणि भजी पण तुम्ही एवढ्या पटकन रेडी करून दिली, एकदम चविष्ट भजी आहे. तर मला तुम्ही आता सांगा की इथे आपण म्हणजे जेवणाची सोय आहे, तर जेवणामध्ये काय काय पदार्थ तुम्ही म्हणजे उपलब्ध करू शकता? जेवणामध्ये काही मच्छी आणून दिली तर आम्ही बनवून देतो. हां, जर आमच्याकडची पाहिजे असेल तर पापलेट सुरमई. अच्छा, सुरमई थाळी, पापलेट थाळी. अच्छा, सगळं बनवून देतो. माझ्या थाळीमध्ये काय काय असतं? थाळीमध्ये 2 चपात्या किंवा भाकरी तर भाकरी, चपाती पाहिजे चपाती. ओके. राईस, सोलकढी. अच्छा, रस्सा. अच्छा, आणि फ्राय. आणि कांदा लिंबूची सलाड वगैरे असे सलाड वगैरे असतं. आणि शाकाहारीमध्ये काय देता तुम्ही? शाकाहारीमध्ये वरण, भात, भाज्या. ओके. चपाती.
म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही ऑप्शन उपलब्ध आहेत. हो. आणि मग तसंच जर का ब्रेकफास्ट पण आपल्याकडे असतो हो, काय? असतो. त्याच्यात काय काय पदार्थ असतात साधारण? शिरा, उपमा, पोहे, अच्छा. थालीपीठ. ओके. आणि मोदक जर का सांगितले हा, तर मोदक. फक्त तुम्हाला आदल्या दिवशी सांगायला लागेल की नेक्स्ट दिवशी आपल्याला मोदक आहे. तर मित्रांनो बघा, या काकू आहेत, एकदम छान बनवतात भजी आणि चहा खूपच भारी होता. त्याच्यावरूनच तुम्ही समजू शकता की इथे जेवणाची सोय तर उत्तमच असणार आहे. आणि आपण शिवाय बघितलं की रूम्स पण खूपच भारी आहे. तर आपलं नाव काय काकू? विनीता कडू. येस, थँक्यू सो मच काकू तुमचा वेळ दिल्याबद्दल. तर बघा मित्रांनो, सी शोर बीच रिसॉर्ट, खरंच निसर्गरम्य वातावरणात राहण्याची उत्तम सोय, जेवणाचं मांसाहारी आणि शाकाहारी मिळेल. हे बघा, तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता जर का तुम्हाला रूम इथे बुक करायचं असतील. 2च रूम्स आहेत, मस्त आहे, वायफाय वगैरे सगळी सोय आहे. तर बघा मित्रांनो, मुरुड कर्दे बीच रोडवर यांचा होमस्टे आहे किंवा सी शोर बीच रिसॉर्ट आहे. तर बघा, म्हणजे मेन रोडपासून असं दिसतं, एकदम समुद्राच्या जवळच आहे. तर करा मग लवकरात लवकर बुक आणि तुम्ही पण आनंद घ्या या होमस्टे.